श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, पुढील 5 दिवस सर्वांना सुट्ट्या जाहीर. जाणून घेऊयात पूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी तुम्ही गुगलवर नानाफाउंडेशन.in या वेबसाईटला सर्च करू शकता किंवा आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, 5वी ते 10वी क्लाससाठी आजच तुम्ही संपर्क करू शकता. जर तुमच्या आजूबाजूचे कोणी असतील मुलं किंवा तुमचे कोणी मुलं असतील, मित्र असतील, नातेवाईक असतील, 5वी आणि 10वी पर्यंतचे जे क्लासेस आहेत ते आपण सुरू केलेले आहेत, तर आजच या दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करावा. काही अडचण असेल तर वेकेशन बॅचेस आहेत, 50% डिस्काउंट देखील आहे, तर फटाफट संपर्क करा. तर बघूयात पूर्ण अपडेट. तर बघा, महाराष्ट्र राज्यांमध्ये 5 टप्प्यात हे लोकसभेचं इलेक्शन होणार आहे. याआधी अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे या मतदानाच्या दिवशी 1 दिवसाची भर पगारी सुट्टी मिळणार आहे. याबाबतचे शासन परिपत्रक देखील जारी करण्यात आलेलं आहे. म्हणजे जवळपास ज्या दिवशी मतदान असेल त्या दिवशी त्यांना तो मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांना भर पगारी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांना, शासकीय कर्मचारी असतील, कुठलेही अधिकारी असतील, कामगार असतील, तर त्यांना ही सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण त्या दिवशी, ज्या दिवशी मतदान असेल त्या दिवशी त्यांना सुट्टी देण्यात यावी अशा प्रकारची मागणी येत होती. त्यामुळे राज्य सरकारने हा सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे. मग त्याच्यामध्ये कामगारी, कर्मचारी, अधिकारी सर्वच येतात, लक्षात ठेवा. प्रायव्हेट सेक्टर असेल, गव्हर्नमेंट असेल, सर्वांना हा नियम लागू होतो. येणाऱ्या निवडणुकीत आपण सर्वांनी मतदान करावे. परत भेटूयात एका नवीन अपडेट सोबत. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.